हॅलो बालमित्रांनो, कसे आहात सगळे? नवोदय विद्यालय परीक्षा मार्गदर्शन मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण या मालिकेमध्ये पुन्हा एकदा भेटत आहोत एका नव्या विषयासह आणि भरपूर प्रश्नांचा सराव घेऊ. सर्वात आधी मला एक सांगा, आपण जेव्हा काहीतरी खात असतो, समजा गरमागरम पिझ्झा, लाल भडक सफरचंद किंवा आपल्या आईच्या हातची गरम लुसलुशीत पोळी भाजी, आणि जेव्हा आपण हा घास पोटात घेतो तेव्हा नेमकं त्याचं काय होतं? किंवा एखादा घास जेव्हा आपण आपल्या पोटात घेतो तेव्हा तो एका अंधाऱ्या गुहेत कुठेतरी गायब होतो का? असा प्रश्न नेमका तुम्हाला पडतो का? तर मित्रांनो, अशाच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण या विषयात हात घालणार आहोत आणि नेमकं त्या घासाचं पुढे काय होतो, त्याचा प्रवास कसा होतो हे शोधण्यासाठी आज आपण पचन संस्थेचा प्रवास पाहणार आहोत आणि त्याच्या भरपूर प्रश्नांचा सराव आज इथे करणार आहोत. चला तर मग आजच्या या पचन संस्थेचा शोध आणि त्याचा प्रवास याला सुरुवात करूया. तर बालमित्रांनो, अन्नपचन संस्था ही एक अद्भुत प्रवास संस्था आहे आणि याचे मुख्य दोन भाग पडतात. एक म्हणजे अन्ननलिका, जी अन्न पचनाचा मुख्य रस्ता आहे, आणि दुसरा भाग म्हणजे या अन्ननलिकेच्या आजूबाजूला असणाऱ्या पचनग्रंथी, ज्या अन्न पचनाला मदत करतात. हे दोन भाग मिळून संपूर्ण अन्न साखळी चालवतात. त्यालाच आपण पचन संस्था असं म्हणतो. तर बालमित्रांनो, हा जो प्रवास सुरू होतो, या प्रवासाचे मुख्य 5 टप्पे पडतात. आता हे 5 टप्पे कोणते? तर नीट ऐका. यातला पहिला टप्पा आहे अंतर्ग्रहण. आता अंतर्ग्रहण म्हणजे काय? तर अन्न आत घेणे. जेव्हा आपण अन्न शरीराच्या आत घेतो त्याला आपण म्हणतो अंतर्ग्रहण. यातला दुसरा टप्पा आहे पचन. म्हणजे अन्नाचे जेव्हा अन्न आपण शरीराच्या आत घेतो तर त्या अन्नाचे सोप्या स्वरूपात बदल होणे, याला आपण पचन असं म्हणतो. यानंतरचा तिसरा टप्पा आहे शोषण. ज्या अन्नाचे सोप्या स्वरूपात बदल होते किंवा रूपांतर होते, ते अन्न रक्तात शोषण करून घेणे, हा तिसरा टप्पा म्हणजे शोषण. यानंतर येणारा चौथा टप्पा आहे सात्मीकरण. सात्मीकरण म्हणजे नेमकं काय? तर या टप्प्यामध्ये काय होतं बालमित्रांनो, आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढ्या अन्नाचं वापर करणे, म्हणजे प्रत्यक्षात उपयोग करून घेणे, याला सात्मीकरण असं म्हणतात. आणि यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे 5वा टप्पा, तो म्हणजे उत्सर्जन. तर उत्सर्जन म्हणजे काय? तर जो अन्नाचा भाग आपल्या शरीराला उपयोगाचा नाही असा टाकाऊ भाग शरीराबाहेर टाकणे, यालाच उत्सर्जन असं म्हणतात. तर या संपूर्ण 5 टप्प्यामध्ये हा पचनाचा प्रवास, ज्याला आपण अद्भुत प्रवास असं म्हणूया, हा प्रवास चालत असतो. मित्रांनो, पुन्हा मला एक प्रश्न पडतो. तो प्रश्न असा की समजा मी आता या क्षणाला एखादा सफरचंद खाल्ला आणि मग तो सफरचंद मला आत्ताच ऊर्जा किंवा माझ्या शरीराला का ऊर्जा देत नाही? बघा बरं, तुम्हालाही असाच प्रश्न पडतो की नाही? म्हणजे आपण जेव्हा आता काहीतरी खाल्लं आणि ते खाल्ल्यानंतर ते तसंच्या तसं आपल्या शरीराला ऊर्जा का देत नाही? त्याला किंवा त्या अन्नाला पचनाच्या फॅक्टरीमधूनच का जावं लागतं? तुम्हालाही असाच प्रश्न पडतो का? तर मित्रांनो, त्याचं उत्तर असं आहे की आपण जे अन्न खातो ते जटिल स्वरूपात असतं आणि त्या जटिल स्वरूपाच्या अन्नाला सोप्या स्वरूपात बदलवण्याचं काम ही पचन संस्था करत असते. याला जर सांगायचं झालं तर मला सांगा, एक आपण ग्लास घेतला, त्यात पाणी घेतलं आणि त्यात एक सफरचंद घेतलं आणि त्याला चमच्यानी ढवळलं, तर मला सांगा ते सफरचंद त्या पाण्यात विरघळेल का? बरोबर, नाही विरघळणार. मग ही पचन संस्था काय करते? तर त्या सफरचंदाला त्या पाण्यात विरघळण्याजोगतं बदलवते किंवा त्याचं रूपांतरित करते.
हेच महत्वाचं काम ही पचन संस्था करत असते. मग आता नेमकं काय करत असेल जरा विचार करा. केलात का विचार? बरोबर. विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वात आधी त्या सफरचंदाचं मिक्सरमध्ये जसं बारीक पेस्ट केल्या जाईल, बरोबर, पेस्ट केल्यानंतर त्याचा ज्यूस गाळला जाईल, त्याचा चोथा वेगळा केला जाईल. तो ज्यूस पाण्यात टाकलं की कसं पटकन विरघळेल, बरोबर. अगदी असंच ही पचन संस्था काय करते, तर आपण जे जटिल स्वरूपातलं अन्न खातो त्या जटिल स्वरूपाच्या अन्नाला सोप्या स्वरूपात रूपांतरित करते. म्हणजे त्याला सोल्युबल फॅक्टर मध्ये चेंज करते. म्हणजे काय करते, तर त्याला विद्राव्य स्वरूपात रूपांतरित करते, जेणेकरून ते अन्न रक्तामध्ये सहज शोषून घेतल्या जाऊ शकेल. आणि एवढं महत्वाचं काम ही पचन संस्था करते. आणि म्हणूनच प्रत्येक अन्न, प्रत्येक घास या पचन संस्थेच्या फॅक्टरीमधून जातो आणि विद्राव्य स्वरूपात रूपांतरित होऊन रक्तामध्ये शोषल्या जातो. एवढं महत्वाचं काम आपली ही पचन संस्था करत असते. तर बालमित्रांनो, या प्रवासाची पहिली पायरी कोणती, तर ते म्हणजे तोंड किंवा मुख. तर तोंड किंवा मुख यालाच आपण प्रवेशद्वार किंवा तोंड. तुम्ही इथे बघू शकता की या तोंडामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे. सर्वप्रथम आपल्याला या तोंडामध्ये दात दिसत आहे. तर या पचन संस्थेची सुरुवातच मुळात तोंडापासून होते. आणि या तोंडामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिसत आहेत दात. म्हणजे अन्नाची दात हे जणू काही चक्कीच आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्हाला इथे दातांचे काही प्रकार दिसत आहेत. बालमित्रांनो, छोट्या मुलांमध्ये दातांची संख्या ही 20 असते. पण हे दात कायमस्वरूपी नसतात. हे दूध दात असतात. कालांतराने हे दात पडतात आणि याची जागा कायमस्वरूपी दात घेत असतात, ज्यांची संख्या 32 असते. आणि त्यांचे 4 प्रकार सुद्धा आहेत. जर या दातांचे प्रकार 4 असेल तर त्यांची कामं सुद्धा भिन्न असलीच पाहिजे. तर समजून घेऊया आपण दातांचे 4 प्रकार आणि त्यांची वेगवेगळी कामे. तर बालमित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दातांचे समोरचे दात हे मोठे दिसतात आणि थोडे चापट दिसतात. तर हे जे समोरचे दात आहेत, हे समोरचे दात आहेत, या दातांना पटाशीचे दात असे म्हणतात. यांची संख्या 8 असते. त्यानंतर याच्या बाजूला असणारे जे टोकदार खिड्यासारखी असलेली दात आहेत, याला आपण सुडे दात असं म्हणतो. यांची संख्या 4 असते. या सुड्या दातानंतर ज्या उपदाढा असतात त्यांची संख्या ही 8 असते. आणि शेवटी असणाऱ्या मुख्य दाढा यांची संख्या 12 असते. म्हणजे ही संख्या तुम्ही लक्षात ठेवा. 8, 4, 8 आणि 12 अशा एकूण 32. तर हे 32 दात आपल्या प्रौढ व्यक्तीमध्ये असतात. आणि यांची कामं सुद्धा वेगवेगळी असतात. तर समजून घेऊया यांची कामे काय असतात. तर ही जी समोरची मोठी दात आहेत, यांना आपण पटाशीची दात म्हणतो. यांची संख्या 4 असते. यांचं काम काय आहे, तर एखादं सफरचंद किंवा पेरू आपण जेव्हा खातो तर त्याचे मोठे तुकडे करणे किंवा त्याला कट करणे. तर हे काम पटाशीचे दात करतात. त्यांचं काम आहे अन्न कापणे किंवा अन्नाचे मोठे तुकडे करणे. त्यानंतरचे सुडे दात जे टोकदार असतात, त्यांची संख्या असते 4. त्यांचं काम काय आहे, तर त्यांचं काम आहे समजा एखादा ऊस आपण खायला घेतला तर त्या ऊसाला चिरणे, हे त्या सुड्या दाताचं काम आहे. त्यानंतर ज्या उपदाढा आहेत, ज्या 8 असतात, तर या उपदाढ्यांचं काम काय आहे, तर चावणे आणि बारीक करणे, हे या उपदाढ्यांचं काम आहे. आणि त्यानंतर शेवटी असणाऱ्या ज्या दाढा म्हणजे मुख्य काम ज्यांचं आहे, त्या दाढा संख्येने 12 असतात. तर त्यांचं काम काय आहे, तर दळून पीठ करणे, चक्कीसारखं दळणे आणि पीठ करणे, हे काम या दाढांचं आहे. तर अशा प्रकारे हे दात कापणे, फोडणे आणि पीठ करणे हे काम अविरतपणे, अखंडपणे करत असतात. मग एवढ्या कडक वस्तू त्या फोडतात आणि आयुष्यभर ते चावण्याचं काम करतात. मग ते तुटत नाहीत का, हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? अगदी बरोबर. प्रश्न पडणं हे साहजिक आहे. पण ही दातं तुटत नाहीत. का तुटत नाहीत, तर
हा फार कडक आवरण असतो, आपल्या शरीरातल्या हाडांपेक्षाही कडक. म्हणजे आपल्या शरीरातला सर्वात कडक अवयव कोणते आहेत, तर हे दात आहेत. आणि या दातांवरचं जे इनॅमेल आहे, हे आवरण पांढऱ्या रंगाचं असून दाताचं संरक्षण करण्याचं काम करते. आणि म्हणूनच आपल्याला डॉक्टर सांगतात की 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ ब्रश करू नये. त्यानंतर ब्रश करण्याची टेक्निक सुद्धा सांगितलेली आहे की ब्रश नेहमी वरून खाली किंवा खालून वर करायची. त्यानंतर गोलाकार फिरवून ब्रश करायचा. ब्रश कधीही आडवा आणि घासून करायचा नाही. त्यामुळे काय होईल, तर त्यामुळे हा इनॅमलचा थर झिजू शकतो. इनॅमलचा थर झिजला तर आपल्या दातांच्या नसा उघड्या पडू शकतात आणि त्या नसांना संवेदना येऊ शकते. मग अतिशय थंड, अतिशय गरम ही संवेदना सहन होऊ शकत नाही. म्हणूनच आपण दातांची आणि इनॅमेलची काळजी घेतली पाहिजे. बर बालमित्रांनो, दातांनी एकदा अन्नाचा चुरा केला की त्याला चव देण्याचं काम आपल्या तोंडातली जीभ करत असते. बरं, आपल्या या जिभेवर असंख्य बारीक बारीक असे उंचवटे असतात. आणि या उंचवट्याला काय बरं म्हणतात, तर या उंचवट्याला म्हणतात रुचिकलिका. रुचिकलिका म्हणजेच टेस्ट बर्ड्स. आणि बालमित्रांनो, जिभेवर असणाऱ्या या रुची कलिकांची संख्या सुमारे 2000 ते 2500 एवढी असते. आता हे टेस्ट बर्ड्स काय करतात, तर आपल्या अन्नाला चव देण्याचं काम करतात. मुख्यत्वे आपल्या जिभेवर 4 चवींचं संवेदना आपल्याला होत असतात. आता ह्या 4 चवी कोणत्या, तर आपल्या ह्या जिभेवर असणारे हे असंख्य बारीक बारीक उंचवटे म्हणजेच रुचिकलिका, टेस्ट बर्ड्स. आपल्या या जिभेवर सुरुवातीला म्हणजे जिभेच्या टोकावर आपल्याला गोड चव जाणवत असते. आणि अगदी याच्या विरुद्ध म्हणजे जिभेच्या मागच्या बाजूला आपल्याला कडू ही चव जाणवते. त्यानंतर जिभेच्या ह्या दोन्ही कडा, उजवीकडे आणि डावीकडे, तर या दोन्ही कडेवर आपल्याला आंबट आणि खारट या चव जाणवत असतात. तर अशा प्रकारे आपल्या जिभेवर या 4 चवांची जाणीव होत असते. आता डॉक्टर जेव्हा आपल्याला औषध लिहून देतात आणि गोळ्या लिहून देतात, तर मित्रांनो, गोळी ही कडू असते चवीला. आता ही गोळी घेताना काय करायचं नेहमी, तर एक छोटी टिप्स ऐका. गोळी घेताना नेहमी ती आपल्या जिभेच्या शेंड्यावर ठेवायची. का ठेवायची, तर जिभेच्या शेंड्यावर असणारे जे रुचिकलिका किंवा टेस्ट बर्ड्स असतात, ते गोड या चवीची जाणीव देणारे असतात. त्याच्यामुळे गोडी कितीही कडू असली तरी आपल्याला त्याची जाणीव होणार नाही. आलं लक्षात? तुम्हाला चव देणारे 4 चवींबद्दल माहिती कळली. पण मला सांगा, आपण जेव्हा झणझणीत मिरची खातो, तर ती तिखट चव कुठे गेली? किंवा आवळा ज्याची चव तुरट असते, ती चव कुठे गेली? किंवा ती चव आपल्याला जिभेद्वारे कुठे कळते? हा प्रश्न तर तसाच राहिला. तर बालमित्रांनो, तुम्हाला सांगते, तिखट किंवा तुरट मुळात ह्या चवीच नाहीत. मुख्य चवी 4च आहेत: गोड, कडू, खारट आणि आंबट. मग तिखट आणि तुरट ह्या चवी नाहीत. मग हे काय आहेत, तर तिखट म्हणजे मिरचीमध्ये असलेले कॅप्सायसिन नावाचं एक रसायन असते. हे रसायन जिभेच्या ज्या ग्रंथीवर पडल्या जाते त्या ठिकाणी त्या ग्रंथीची जळजळ होते आणि जळजळ झाल्यामुळे ती संवेदना मेंदूपर्यंत पोहोचते. आणि ती संवेदना मेंदूपर्यंत पोहोचली की आपल्याला समजते की आपल्या जिभेची आग झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर जिभेला त्या कॅप्सायसिनचं चटका लागतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा आपण एखादी मिरची चिरतो आणि तो चिरलेला मिरचीचा हात जेव्हा आपण डोळ्याला लावतो, तर डोळ्याची काय होईल? बरोबर, डोळ्याची काय होईल? आग होईल. तसंच जिभेवर जेव्हा तो मिरचीचा घास पडतो तेव्हा त्या जिभेची सुद्धा काय होते? आग होते. म्हणजेच तिखट ही चव नाही, तर ती एक काय आहे? प्रकारची आग आहे. आणि ती कोणत्या रसायनामुळे होते, तर ते मिरचीमधले कॅप्सायसिन या रसायनामुळे होते. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं की तिखट ही चव नाही.
आता यापुढे आपण वळूया आपल्या अन्नपचनाच्या पुढच्या प्रवासाकडे. आणि पुढचा प्रवास असा आहे की आता ही जी जीभ आहे, ही जीभ किंवा या जिभेचं काम काय, तर फक्त आपण बारीक केलेल्या अन्नाला ओलावा देणे किंवा ओलं करणे, केवळ हेच जिभेचं काम आहे? नाही, अजिबात नाही. मग या जिभेचं काम काय आहे? तर जो अन्न बारीक केलेला आहे त्या अन्नामध्ये लाळ मिसळवणे, हे महत्वाचं काम या जिभेचं आहे. तर बालमित्रांनो, जेव्हा आपण हा अन्नाचा गोळा ग्रसिकेमधून खाली गिळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ग्रसिकेमध्ये आपल्याला अशी रचना पाहायला मिळते. इथे असते पळजीभ आणि ही जी पळजीभ आहे, ही पळजीभ ट्रॉफिक हवालदारासारखं काम करतो. मुख्यतः आपल्या या ग्रसिकेमध्ये 2 नळ्या असतात. एक असते श्वसन नलिका आणि त्याच्या पुढे असते अन्न नलिका. जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा ही पळजीभ काय करते, तर आपल्या श्वसन नलिकेवर झाकण ठेवण्याचं काम करते आणि अन्न नीटसर आपल्या अन्न नलिकेतून जठरात जाते. आणि जेव्हा श्वसन घेण्याचं काम होते तेव्हा ही पळजीभ अन्न नलिकेवर झाकल्या जाते, म्हणजे श्वास बरोबर फुफ्फुसात जातो. आता काय होते, जेव्हा तुम्हाला माहित आहे की आपल्याला जेव्हा जेवताना ठसका लागतो, तेव्हा आपण काय म्हणतो की कोणीतरी माझी आठवण करत असते. असं खरंच होतं का? बघूया याचं उत्तर काय आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण गडबडीत किंवा खूप घाईघाईने जेवतो आणि गप्पा मारत मारत जेवतो, तेव्हा नेमकं काय होते, तर ही जी पळजीभ ट्रॉफिक हवालदाराचं काम करते, तिची थोडीशी कन्फ्युजन वाढते, तिचा गोंधळ उडतो. आणि काय होतं अशा वेळी, आपल्या अन्नातील काही कण चुकून श्वसन नलिकेत जातात आणि श्वसन नलिकेत ते अन्नाचे कण गेल्यामुळे फुफ्फुसाला त्याचा त्रास होतो आणि जोरात फुफ्फुसातून हवा फेकली जाते. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, काय लागतो, ठसका लागतो आणि आपण म्हणतो की कोणीतरी माझी आठवण करत होता. तर असं अजिबात नाहीये. हे आपल्या चुकीमुळे होते. आपण गडबडीत जेवतो, आपण घाईने जेवतो आणि गप्पा मारत जेवतो. ही चूक कोणाला गोंधळात टाकते? पळजिभीला. आणि त्या चुकीमुळे अन्न चुकून फुफ्फुसात जातं. तर हे यामागचं मुख्य कारण आहे. तर बालमित्रांनो, आता अन्नाचा पुढचा प्रवास. अन्ननलिकेतून अन्न पोहोचतो थेट इंग्रजी जे आकाराच्या मिक्सरमध्ये, म्हणजे जठरामध्ये. जठर हा पचन संस्थेचा सर्वात मोठा अवयव. साधारणतः अन्न 3 ते 4 तास या जठरामध्ये साठवलेलं असतं आणि या जठरामध्ये सर्वात जालिम ऍसिड, आम्ल, म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, ज्याला आपण HCl असं म्हणतो. तर हे ऍसिड या जठरामध्ये असते. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की एवढा भयंकर ऍसिड जर या जठरामध्ये असेल तर तो संपूर्ण जठर जाळून का टाकत नाही? तर अगदी योग्य आहे मित्रांनो. पण या अवयवाची रचना निसर्गतः अशी केलेली आहे की या जठराच्या आतील बाजूची जी कडा आहे, ही म्युकस या थराने अस्तरासारखं त्याला लावलेली आहे. त्याला आपण म्युकस असं म्हणतो. आता हे म्युकस जर थर आहे, याची कल्पना तुम्ही अशी करू शकता की जेव्हा आपल्याला सर्दी होते आणि गाढ असं शंभूड आपल्या नाकात असते, अगदी तसा शंभुडासारखा चिकट द्रव म्हणजे हा म्युकस असा थर असतो. आणि हा थर या ऍसिडचं जे हे आहे, रसायन आहे, या जठराच्या भित्तिकेला छेदू देत नाही. त्यामुळे या म्युकसनी त्या जठराचं संरक्षण होते. तर हे जे जठर आहे, या जठरामध्ये तब्बल 3 ते 4 तास अन्न साठवले जाते आणि या जठरामध्ये अन्न घुसळण्याचं काम होते. त्यानंतर हे ऍसिड काय करते, तर अन्नासोबत येणारे जे जीवाणू असतात त्यांना मारून टाकतो, त्यांना नष्ट करतो आणि त्यानंतर या अन्नामध्ये एक पेप्सिन नावाचं काय असते, विकर असते. हे विकर काय करते, तर हे विकर प्रोटीन्स पचवण्याचं काम करते. आता प्रौढ व्यक्तीमध्ये पेप्सिन्स हे विकर प्रथिनांना पचवण्याचं काम करते.
मग जे छोटे बाळ असतात त्यांच्यामध्ये पेप्सिन हे विकर नसते, तर त्यांच्यामध्ये रेनिन नावाचं विकर असते. हे रेनिन विकर काय करते, तर तुम्हाला माहितच असेल, जे छोटे बाळ असतात त्यांचं मुख्य अन्न दूध असते. तर दुधाचं पचन करण्याचं काम हे रेनिन करत असते. म्हणजे दुधाचं दही बनवणं, म्हणजे दुधाचं पचन करणं. तर हे काम जे विकर करते ते रेनिन असते आणि हे मुख्यत्वे लहान बाळांमध्ये असते. आणि मोठ्यांमध्ये पेप्सिन हे विकर असते, जे प्रथिनांचं पचन करण्याचं काम करत असते. तर अशा प्रकारे पेप्सिनमुळे जठरामध्ये प्रथिनांचं पचन होत असते. तर अशा प्रकारे जठराची रचना असते. अशा प्रकारे आपण मित्रांनो यांत्रिक पचन पाहिलं आणि दुसरं पचन आपण पाहिलं रासायनिक पचन. आता यांत्रिक पचनाचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर एक सोपं उदाहरण देते तुम्हाला, की जेव्हा आपण मुरमुरे आणि शेंगदाणे एका डब्यात मिक्स केले आणि तो डबा हलवला तर मुरमुरे आणि शेंगदाणे मिक्स होतील. काही वेळाने आपण त्यातले शेंगदाणे निवडून वेगळे करू शकतो. तर हा झाला यांत्रिक पचन. जे काम आपल्या तोंडातील दात आणि जठर मिळून करतात. त्यानंतरचं पचन आहे रासायनिक पचन. आता रासायनिक पचन म्हणजे काय, तर दुधाचे दही रूपांतरित करणं. पुन्हा त्या दह्याचं दूध बनवता येईल का? नाही, अजिबात नाही. तर हे झालं रासायनिक पचन. तर हे रासायनिक पचनाचं काम कोण करत असतात, तर जठरातील आम्ल आणि पचन ग्रंथीतील विकरे हे काम करत असतात. पण जठरातून हे ऍसिडिक अन्न पुढे दुसऱ्या अवयवात गेलं तर ते पुढच्या अवयवाला जाळून टाकणार नाही का, असा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर असं होत नाही. का होत नाही, तर इथेच पुढचे जे रासायनिक मोठे कारखाने मदतीला येतात, खरं त्यांचीही कमाल आहे. ते कारखाने कोणते आहेत, तर ते कारखाने आहेत यकृत आणि स्वादुपिंड. आता हे पचन ग्रंथी आहेत. यकृत म्हणजे लिव्हर, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जे पचनाला मदत करते. यकृतामध्ये तब्बल 500 ते 1000 लिटर पित्तरस तयार होते, ज्याला आपण बॉईल ज्यूस असं म्हणतो. हे पित्तरस पित्ताशयात साठवलं जाते. या पित्तरसामुळे काय होते, तर या पित्तरसामुळे जी चरबी असते, ज्याला आपण फॅट म्हणतो, या चरबीचं काय होत असते, पचन होत असते. तसंच यकृतामध्ये आणखी एक महत्वाचं काम होते. इथेच रसायनाचे 2 मोठे कारखाने मदतीला येतात आणि ते कारखाने म्हणजे यकृत आणि स्वादुपिंड. यकृत म्हणजे लिव्हर, जे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. यकृत दररोज तब्बल 500 ते 1000 लिटर पित्तरस तयार करते. हे पित्तरस, ज्याला आपण बॉईल ज्यूस असं म्हणतो, हे पित्तरस पित्ताशयात साठवलं जाते. या यकृतामध्ये महत्वाचं काम काय होते, तर जे फॅट्स किंवा चरबी असते त्या चरबीचं पचन केलं जाते. त्यानंतर याच यकृतामध्ये जीवनसत्व अ, ज्याला आपण व्हिटॅमिन ए म्हणतो, तर याची निर्मिती केली जाते. आणि आणखी एक महत्वाचं काम या यकृतामध्ये होते, ते म्हणजे अमोनियापासून युरिया तयार केलं जाते. एवढं महत्वाचं काम ही सर्वात मोठी ग्रंथी यकृत करत असते. यानंतर दुसरी ग्रंथी जी पचनाला मदत करत असते ती ग्रंथी आहे स्वादुपिंड. त्यालाच आपण पॅनक्रियाज असं म्हणतो. आता हे जे पॅनक्रियाज आहे म्हणजे स्वादुपिंड, हे सुद्धा पचनाला मदत करते. या पॅनक्रियाज मधून जो रस तयार होतो त्याला आपण स्वादू रस असं म्हणतो. हे स्वादुरस यातून पाझरत असते. या स्वादुरसामध्ये 4 महत्वाचे घटक असतात. या स्वादुपिंडामध्ये स्वादुरस स्त्रावत असतो आणि या स्वादुरसामध्ये 4 महत्वाचे घटक असतात. हे 4 महत्वाचे घटक म्हणजे कोणते, तर पहिलं घटक आहे अमायलेज. हे अमायलेज काय करतात, तर आपण जे पोळी किंवा भाकरी खातो, ज्याला आपण कार्बोदके किंवा पिष्टमय पदार्थ म्हणतो, याच्यापासून ग्लुकोज बनवण्याचं काम अमायलेज करतात. त्यानंतर
दुसरं महत्वाचं घटक या स्वादुरसात असते ते म्हणजे ट्रिप्सिन. हे ट्रिप्सिन काय करतात, तर जे प्रथिने असतात त्या प्रथिनांपासून अमिनो आम्ल बनवण्याचं काम करतात. त्यानंतर तिसरं महत्वाचं घटक या स्वादुरसामध्ये असते ते आहे लायपेज. हे लायपेज काय करतात, तर जे स्निग्ध पदार्थ आहे त्या स्निग्ध पदार्थाचं पचन करतात. आणि चौथं महत्वाचं घटक या स्वादुरसामध्ये आहे आणि ते म्हणजे न्यूक्लिपेज. हे न्यूक्लिपेज काय करतात, तर डीएनए आणि आरएनए यांचे अतिशय सूक्ष्म रूपांतर करतात. तर अशा प्रकारे आपल्याला यकृत आणि स्वादुपिंड हे ग्रंथ अन्न पचनामध्ये मदत करतात. पण हे ग्रंथ आपल्या अन्ननलिकेच्या मार्गात नसतात, हे बाजूला असतात आणि हे आपल्या अन्नाला थेट स्पर्शही करत नाही, तर हे आपल्या अन्नाला बाहेरून पाठिंबा देतात. जसं एखाद्या राजकीय पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला जातो पण खंबीर दिला जातो, अगदी तसंच हे आपल्याला बाहेरून मदत करतात, पण यांच्या मदतीशिवाय अन्नाचं पचन होऊ शकत नाही. यानंतर आपण आपल्या अन्न पचनाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. त्यानंतरचा प्रवास बघूया लहान आतडे. लहान आतडे, पण याच्या नावावर अजिबात जाऊ नका. नावाने हा जरी लहान असला तरी काम मात्र खूप मोठे आहे. म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अगदी तसं. यानंतर पचनाला मदत करणारे हे जे दिसतात हे लहान आतडे आणि हे बाहेरून जे दिसतात हे आहे मोठे आतडे. तर इथून अन्न पचनाचा प्रवास सुरू होतो. आता तुम्ही मला सांगा की जे लहान आतडे दिसते त्या लहान आतड्याची लांबी किती असेल? विचार करा, गेस करा, अंदाज लावा. तुम्हाला वाटत असेल ना ते 1 किंवा 2 मीटर असेल? नाही, अजिबात नाही. तर या लहान आतड्यांची लांबी तब्बल 7 मीटर आहे. होय मित्रांनो, 7 मीटर. आणि याच्या बाजूचे हे वरचे जे मोठे आतडे दिसते हे आहे 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटर. लहान आतड्याची लांबी जर 7 मीटर आहे तर त्याला लहान आतडे का बरं म्हणतात? आणि मोठ्या आतड्याची लांबी 1.5 म्हणजे 1.5 मीटर आहे तरी त्याला मोठे आतडे का म्हणतात? तर हे यांच्या लांबीवरून नाव ठेवलेले नाही. तर लहान आतड्याची जी जाडी आहे ही आतून बारीक आहे, लहान आहे आणि बारीक जाडी असल्यामुळे त्याला लहान आतडे म्हटले जाते. तसेच मोठ्या आतड्याची जी जाडी आहे ही जाड असल्यामुळे त्याला मोठे आतडे असं म्हटले जाते. तर बालमित्रांनो, या 7 मीटर लहान आतड्यामध्ये नक्की काय होते? येथे अन्नाचे पूर्ण पचन होते, ज्याला आपण कम्प्लीट डायजेशन असं म्हणतो. आणि या लहान आतड्यांच्या भिंतीवर बोटांसारखे उंचवटे असतात, ज्याला आपण रसांकुर असं म्हणतो. हे उंचवटे टॉवेल सारखं काम करतात. अन्न रक्तामध्ये शोषून घेण्याचं काम करतात. जसं की एखादी टॉवेल पाण्यामध्ये बुडवलं की ते पाणी पूर्ण शोषून घेतात, अगदी असं हे रसांकुर अन्न रक्तामध्ये शोषून घेण्याचं काम करतात. आणि जे उरलेलं अन्न आहे, जे पचलेलं नसते किंवा टाकाऊ असते, ते अन्न पुढे ह्या लहान आतड्यामधून या मोठ्या आतड्यामध्ये टाकलं जाते. आणि इथून हे अन्न जेव्हा मोठ्या आतड्यामध्ये टाकल्या जाते, मग मोठ्या आतड्यामध्ये जे 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटर ज्याची लांबी आहे, त्या आतड्यामध्ये गेल्यावर त्याचं काय होते? तर या ठिकाणी जेव्हा हे अन्न जाते तेव्हा तिथे राहिलेलं शिल्लक राहिलेलं जे पाणी असते त्या पाण्याचं व खनिजाचं शोषण केलं जाते. आणि जे टाकाऊ अन्न असते ते टाकाऊ अन्न या मोठ्या आतड्यांमधून मलाशयामध्ये साठवलं जाते. आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, या मोठ्या आतड्याच्या जवळ इथे खालच्या बाजूला अपेंडिक्स नावाची ग्रंथी असते, अगदी मोठ्या आतड्याच्या खालच्या बाजूला. आता हे अपेंडिक्स काय होते? जेव्हा या अपेंडिक्सची वाढ होते तर ह्या मोठ्या आतड्याजवळ असलेली ही अपेंडिक्स हळूहळू वाढते. याची वाढ झाली की अपेंडिक्स काय करते? या लहान आतड्याला टच करते, स्पर्श करते. त्याच्यामुळे काय होते? या लहान आतड्याला त्रास व्हायला लागतो. लहान आतड्याला त्रास झाला की मग पोट दुखणे, मळमळ वाटणे, उलट्या होणे असा त्रास होतो. जसा एखादा मोठा भाऊ लहान भावाला
मारतो, रागावतो, अगदी तसं. मग लहान भाऊ काय करतो? आपल्या वडिलांना, पप्पांना सांगतो, की "पप्पा मला भाऊ त्रास देतो." मग भाऊ काय करतात? मोठ्या भावाला रागवतात. अगदी तसं हा त्रास जाणवायला लागला, की डॉक्टर काय करतात? ह्या वाढलेल्या अपेंडिक्सला कट करून टाकतात, ऑपरेशन करतात, सर्जरी करतात आणि कट करून अपेंडिक्स काढून टाकतात. तर अशा प्रकारे इथे आपण पुढच्या प्रवासाला वळू. यानंतरचा शेवटचा टप्पा म्हणजे पचनाचा शेवटचा मार्ग. मोठ्या आतड्यामध्ये आलेला जो न वापरलेला घनकचरा आहे, तो घनकचरा इथून मलाशयामध्ये जाऊन साठवला जातो आणि मलाशयातून हा घनकचरा गुदद्वारातून शरीराच्या बाहेर टाकला जातो. यालाच आपण उत्सर्जन असं म्हणतो. पण कधी कधी काय होते मित्रांनो, जुलाब शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतो आणि डिहायड्रेशन होतो. तर अशा वेळेस रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजेच काय? रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजेच ORS, यालाच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, मराठीमध्ये जलसंजीवनी. यामध्ये पाणी, मीठ आणि साखर हे द्रावण असते. यामुळे काय होते? पाण्याचं प्रमाण शरीरात भरून काढले जाते. बालमित्रांनो, संपूर्ण पचनानंतर शरीराला मुख्य 3 घटक मिळतात. हे 3 घटक कोणते? तर पहिलं घटक आहे ग्लुकोज. हे ग्लुकोज कार्बोदकापासून किंवा पिष्टमय पदार्थापासून आपल्याला मिळतात आणि ग्लुकोजमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यानंतर दुसरं घटक ते म्हणजे अमिनो आम्ल. हे अमिनो आम्ल प्रथिनांपासून आपल्याला मिळतात. शरीरामध्ये एकूण 20 अमिनो आम्ल असतात, पण त्यापैकी अत्यंत महत्वाचे 9 अमिनो आम्ल असतात. यामुळे शरीराला काय मिळते? तर शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, शरीराची वाढ होते आणि शरीराची झीज भरून काढली जाते. त्यानंतर तिसरं घटक शरीराला मिळते ते म्हणजे फॅटी ऍसिड. हे फॅटी ऍसिड जे आहे हे कशापासून मिळते? तर चरबीपासून आपल्याला फॅटी ऍसिड मिळते. यामुळे शरीराला काय मिळते? तर शरीराला ऊर्जा मिळते. त्यानंतर हृदयाचं संरक्षण केलं जाते आणि मेंदूचं काम सुरळीतपणे चालू असते. आता आपल्याला एक प्रश्न विचारते मी, की आपण रोज जे अन्न खातो हे अन्न पचायला किती वेळ लागत असेल? गेस करा आणि सांगा. मित्रांनो, अन्न पचायला आपल्याला साधारणतः 24 ते 72 तास लागतात. अन्न पचायला एवढा वेळ का लागतो याचा शोध डॉक्टर बोमॉन्ट या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. 1822 मध्ये डॉक्टर विलियम बोमॉन्ट यांनी अन्न पचन कसे होते याचा अभ्यास केलेला आहे. हे आपल्या लक्षात ठेवा. तर बालमित्रांनो, जर अन्न पचायला 24 किंवा 72 तास लागत असतील, तर मग आपण जेव्हा भूक लागते आणि अन्न खातो तेव्हा लगेच आपल्याला एनर्जेटिक का वाटते, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर सांगते, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपल्या तोंडामध्ये लाळेद्वारे ग्लुकोज निर्मिती होते आणि ती आपल्या रक्तात शोषली जाते. म्हणूनच अन्नातील ग्लुकोजचे शोषण तोंडातच होते आणि आपल्या लहान आतड्यात होते. म्हणूनच आपण जेवल्याबरोबर आपल्याला लगेच ऊर्जा मिळते. मित्रांनो, आजचा हा अद्भुत प्रवास बघा. दात आणि जीभ यापासून यांत्रिक पचन सुरुवात होते. मग लाळेमध्ये विकरे त्यामध्ये मिसळली जातात. जठरामध्ये ऍसिड असते. त्यानंतर यकृत आणि स्वादुपिंड यामधले पित्तरस आणि स्वादुरस त्यामध्ये मिसळले जातात. त्यानंतर लहान आतड्यामध्ये अन्नाचे पूर्ण पचन होते आणि लहान आतड्यामध्ये अन्न रक्तामध्ये शोषले जाते आणि शेवटी उत्सर्जन होते. खरंच आहे की नाही अद्भुत? म्हणून ही संस्था अद्भुत संस्था आहे. पचन संस्थेचा संपूर्ण प्रवास तोंड इथून सुरू होतो. अन्न चावणे, लाळ मिसळणे, अन्ननलिकेतून अन्न जठरात येणे, जठरातून अन्न लहान आतड्यात येणे, लहान आतड्यामध्ये अन्नांचा पूर्ण पचन होणे,
त्यानंतर ते अन्न मोठ्या आतड्यात येणे, मोठ्या आतड्यामध्ये पाणी व खनिजांचं शोषण होणे आणि त्यानंतर ज्या अन्नाची आपल्याला गरज नाही असा टाकाऊ अन्न उत्सर्जन केल्या जाते. अशा प्रकारे हा संपूर्ण पचन संस्थेचा प्रवास. आता मित्रांनो, एक महत्वाचा सल्ला की जेवताना घाई करू नका, गडबड करू नका आणि अजिबात बोलू नका. शांततेने जेवण करा. म्हणजे काय होईल तर आपल्या तोंडातली जी लाड आहे ही भरपूर लाड आपल्या जेवणात मिसळेल आणि आपलं जेवण मस्तपैकी छान पचन होईल. आता या मालिकेवरील आपण प्रश्न किंवा प्रश्न सराव पाहूया की ज्यामुळे आपण कितपत यातलं ज्ञान ग्रहण केलो याचा आपण आता सराव घेऊया. चला तर मग वळूया आपल्या सरावाकडे. तर मित्रांनो, आता आपण याच्या सरावाकडे वळूया. बघूया आजच्या या सराव मालिकेतील पहिला प्रश्न. प्रश्न आहे, मानवी शरीरातील अंतर्गत अवयव. मानवी शरीरातील अंतर्गत अवयव खालीलपैकी कोणता अंतर्गत अवयव आहे? मित्रांनो, जे अवयव आपल्या डोळ्यांनी दिसतात ते बाह्य अवयव आणि जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत ते अंतर्गत अवयव. तर याचे ऑप्शन दिलेले आहे. ए कान, बी हात, सी जठर आणि डी डोळा. बालमित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला अचूक द्यायचं आहे. सांगा यातला योग्य पर्याय कोणता आहे? बरोबर, तुम्ही दिलेलं उत्तर अगदी योग्य आहे. याचं उत्तर आहे उत्तर सी. म्हणजे खालीलपैकी कोणता अंतर्गत अवयव आहे तर उत्तर सी जठर हे अंतर्गत अवयव आहे. कारण कान, हात आणि डोळा हे दिसणारे अवयव आहे. जठर हे आपल्या डोळ्याला दिसत नाही म्हणून हे अंतर्गत अवयव आहे. बरोबर, छान प्रयत्न केलेला आहे सगळ्यांनी. आपण वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. आजचा दुसरा प्रश्न, दातांचे प्रकार. मुलांनो, प्रश्न असा आहे की लहान मुलांच्या दुधाच्या दातांची संख्या किती? प्रश्न असा आहे, लहान मुलांच्या दुधाच्या दातांची संख्या किती? ऑप्शन ए आहे 12, ऑप्शन बी आहे 20, ऑप्शन सी आहे 32 आणि ऑप्शन डी आहे 28. बघा, दोन ऑप्शन यातले कन्फ्यूज करणारे. ऑप्शन ए 12 असू शकत नाही, ऑप्शन बी 28 हे सुद्धा नाही. मग राहिले ऑप्शन 2, ऑप्शन बी 20 आणि ऑप्शन सी 32. तर मित्रांनो, आठवा या दोन पैकी कोणतं उत्तर आहे? दोन्ही उत्तर कन्फ्यूज करणारे आहे. तुम्हाला वेळ देते मी, आठवा आणि याचं योग्य उत्तर द्या. करा, प्रयत्न करा. तर मुलांच्या दुधाच्या दातांची संख्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर बी 20. अगदी बरोबर. हे दोन्ही उत्तर कन्फ्यूज करणारे होते. 32 दात हे प्रौढ व्यक्तींमध्ये असतात जे कायमस्वरूपी दात असतात आणि 20 हे लहान मुलांच्या दातांची संख्या असते जी पडल्यानंतर 32 दात येतात. यानंतर वळूया बालमित्रांनो आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जीभ आणि चव यावर आहे. प्रश्न आहे का, जिभेवर असणाऱ्या सूक्ष्म रचनेचे नाव काय? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. जिभेवर असणाऱ्या सूक्ष्म रचनेचे नाव काय? प्रश्नाची उत्तर आहेत ए लाडग्रंथी, बी रुचिकलिका, सी पेशी आणि डी स्नायू. 4 ऑप्शन दिलेले आहेत. योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तुम्हाला विचार करायला वेळ देते. विचार करा आणि योग्य उत्तर सांगा. तर बालमित्रांनो, जिभेवर असणाऱ्या सूक्ष्म रचनेचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर लाडग्रंथी आणि रुचिकलिका ह्या दोन उत्तरापैकी एक उत्तर असणार आहे. पेशी आणि स्नायू हे दोन उत्तरे असूच शकत नाही. त्याच्यामुळे हे दोन उत्तरे बाजूला करून द्या आणि उरलेल्या दोन उत्तरापैकी एक उत्तर योग्य उत्तर आहे. या दोन पर्यायापैकी एक उत्तर निवडा. बरोबर प्रयत्न करा. लाडग्रंथी सुद्धा जिभेवर असतात आणि रुचिकलिका सुद्धा जिभेवर असतात. पण जिभेवर असणाऱ्या सूक्ष्म रचनेला काय नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे
उत्तर बी रुचिकलिका. जिभेवर असणारे उंचवटे ज्यांची संख्या किती असते 2000 ते 2500 2500 एवढ्या रुचिकलिका असतात. आणि या रुचिकलिका म्हणजे जिभेवर असणाऱ्या उंचवटे जे सूक्ष्म रचना त्याला रुचिकलिका असं म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रुचिकलिका. बालमित्रांनो छान प्रयत्न करतात. यानंतर वळू पुढल्या प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे तर बालमित्रांनो आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढला प्रश्न आहे अन्न श्वसन नलिकेत जाऊ नये म्हणून कोण काम करते. तर ऑप्शन ए आहे पडजी, ऑप्शन बी आहे दात, ऑप्शन सी आहे जठर आणि ऑप्शन डी आहे यकृत. नीट विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पडजी. योग्य उत्तर दिला आहात तुम्ही. छान प्रयत्न करत आहात. तर पडजीभ हे आपल्या ग्रशिकेमध्ये असते आणि ते श्वसन नलिकेवर काय करते झाकण ठेवल्याचं काम करते की जेणेकरून श्वसन नलिकेत अन्न जायला नको. अगदी योग्य उत्तर दिलात. वळूया आपण पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न जठराचा आकार. प्रश्न ऐका. जठराचा आकार इंग्रजी कोणत्या अक्षरासारखा आहे. मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा ऐका. जठराचा आकार इंग्रजी कोणत्या अक्षरासारखा आहे. ऑप्शन ए आहे सी अक्षर, ऑप्शन बी आहे जे अक्षर, ऑप्शन सी आहे ओ अक्षर, ऑप्शन डी आहे व्ही अक्षर. योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अगदी बरोबर ऑप्शन बी जे अक्षर. जठराचा आकार इंग्रजी जे अक्षरासारखा असतो. छान प्रयत्न करतात सगळे. वेल डन, व्हेरी गुड. यानंतर वळूया आपण आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न आहे जठरातील मोठी ग्रंथी कोणती. ऑप्शन ए आहे स्वादुपिंड, ऑप्शन बी आहे लाड ग्रंथी, ऑप्शन सी आहे यकृत आणि ऑप्शन डी आहे जठर. यामध्ये ग्रंथी विचारलेली आहे. सर्वात मोठी ग्रंथी स्वादुपिंड, लाड ग्रंथी, यकृत म्हणजे लिव्हर की जठर. मित्रांनो प्रयत्न करा आणि याचं योग्य उत्तर सांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यकृत, ऑप्शन सी, ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो. तर आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत, ऑप्शन सी. छान प्रयत्न केले आहेत सगळ्यांनी आणि छान प्रयत्न करताहेत. असेच प्रयत्न करत राहा. वळूया आपण आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न आहे पित्तरसाचे कार्य. तर प्रश्न ऐका. पित्तरस कोणत्या पदार्थाचे पचन सोपे करते. पित्ताशयात असणारा जो रस आहे त्याला पित्तरस म्हणतात. तर पित्तरस कोणत्या पदार्थाचे पचन करते किंवा पचन सोपे करते. ऑप्शन ए आहे पाणी, ऑप्शन बी आहे स्निग्ध पदार्थ, ऑप्शन सी आहे क्षार आणि ऑप्शन डी आहे फायबर. मित्रांनो पाणी, स्निग्ध पदार्थ, क्षार आणि फायबर यामधले दोन ऑप्शन तर असूच शकत नाही. त्यांना बाहेर काढून घ्या. उरलेल्या दोन ऑप्शन मधून योग्य निवडा. क्षार आणि फायबर हे असूच शकत नाही. उरलेले दोन ऑप्शन बघा
पाणी आणि स्निग्ध पदार्थ यातलं एक उत्तर योग्य आहे, निवडा. करा, प्रयत्न करा. छान प्रयत्न करतायत सगळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्निग्ध पदार्थ. पित्तरस हे स्निग्ध पदार्थाचं पचन करतात. तर बालमित्रांनो, वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न आहे कायमचे दात. प्रौढ लोकांच्या तोंडात किती कायमचे दात असतात? प्रौढ लोकांच्या तोंडात किती कायमचे दात असतात? ऑप्शन ए आहे 20, ऑप्शन बी आहे 24, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी आहे 32. आणि तुमचं उत्तर आहे, अगदी योग्य उत्तर दिलात. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 32. प्रौढ व्यक्तीच्या तोंडात कायमस्वरूपी 32 दात असतात. छान प्रयत्न केलेत तुम्ही. बघूया आपला पुढला प्रश्न. आणि पुढला प्रश्न आहे लहान आतड्याची लांबी. बालमित्रांनो, पुढील प्रश्न नीट आहे का? मानवी लहान आतड्याची लांबी सुमारे किती आहे? मानवी लहान आतड्याची लांबी सुमारे किती आहे? याचे पर्याय आहे ऑप्शन ए 1.5 मीटर, ऑप्शन बी 3 मीटर, ऑप्शन डी सी 7 मीटर, ऑप्शन डी 10 मीटर. तर योग्य पर्याय यातला निवडायचा आहे तुम्हाला. अगदी सोपा असा प्रश्न आहे, तुम्हाला माहितच आहे याचे उत्तर. अगदी बरोबर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 7 मीटर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 7 मीटर. आपल्या लहान आतड्याची लांबी सुमारे 7 मीटर आहे. वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न आहे अन्नाचे संपूर्ण पचन. खाल्लेल्या अन्नाचे संपूर्ण पचन मुख्यत्वे कुठे होते? तर याचे पर्याय आहे का? पर्याय नंबर 1 जठर, पर्याय नंबर 2 लहान आतडे, पर्याय नंबर 3 मोठे आतडे, पर्याय नंबर 4 अन्ननलिका. ऑप्शन ए आहे जठर, ऑप्शन बी आहे लहान आतडे, ऑप्शन सी आहे मोठे आतडे आणि ऑप्शन डी आहे अन्ननलिका. विचार करा आणि योग्य पर्याय सुचवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लहान आतडे. अन्नाचे पूर्ण पचन मुख्यत्वे लहान आतड्यांमध्ये होत असते. तर बालमित्रांनो, वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न आहे विलाय म्हणजे लहान आतड्यांच्या भिंतीवर असणारे बोटांसारखे उंचवटे. हे विलाय लहान आतड्याच्या भिंतीवर असणारे बोटांसारखे उंचवटे लहान आतड्यांमध्ये काय करतात? तर मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं की लहान आतड्यांच्या भिंतीवर असणारे बोटांसारखे उंचवटे म्हणजे विलाय हे काय करतात. तर याचे 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला योग्य पर्याय शोधायचा आहे. पर्याय ए आहे अन्न चावणे, पर्याय बी आहे पोषक घटक शोषून घेणे, सी आहे ऍसिड तयार करणे आणि डी आहे पाणी बाहेर टाकणे. लहान आतड्यांमध्ये विलाय म्हणजे बोटांसारखे उंचवटे काय काम करतात? या 4 पैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्रयत्न करा आणि योग्य उत्तर निवडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोषक घटक शोषून घेतात. कारण लहान आतड्यांमध्ये संपूर्ण अन्नाचं पचन होते आणि अन्नाचं पचन झाल्यामुळे तिथेच अन्नाचं शोषण सुद्धा होते. मग हे शोषण कोण करतात? तर लहान आतड्याच्या भिंतीवर असणारे बोटांसारखे जे उंचवटे असतात ज्याला विलाय असं म्हणतात, हे विलायच काय करतात? अन्नाचं शोषण करून घेतात. अगदी टॉवेल सारखं ते काम करतात. आलंय लक्षात? चला वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. बालमित्रांनो, पुढला प्रश्न आहे न पचलेले अन्नातून पाणी आणि क्षार शोषण्याचं काम कोण करतात? न पचलेले अन्नातून पाणी आणि क्षार शोषण्याचं काम कोणते अवयव करतो? म्हणजे जे न पचलेलं अन्न आहे, जे टाकाऊ अन्न म्हणतो आपण, ते टाकाऊ अन्नातून पाणी आणि खनिज शोषण्याचं काम कोण करतो? कोणते अवयव करतो? तर यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. पर्याय ए आहे मोठे आतडे, पर्याय बी आहे लहान आतडे, पर्याय सी आहे यकृत आणि पर्याय डी आहे स्वादुपिंड. या 4 पैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. छान, योग्य उत्तर निवडतायत. याचं योग्य उत्तर आहे
पर्याय ए मोठे आतडे. लहान आतड्यामध्ये अन्नाचं पूर्ण पचन आणि शोषण झाल्यानंतर जो टाकाऊ अन्न म्हणजे न पचलेलं अन्न आहे तो मोठ्या आतड्यामध्ये जातो आणि मोठ्या आतड्यांमध्ये राहिलेलं पाणी आणि खनिज यांचं काय होते, शोषण होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोठे आतडे. वळूया पुढल्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बोमॅन्ट यांचा शोध. तर डॉक्टर विलियम बोमांट यांनी 1822 मध्ये कोणाच्या पोटातील जखमेवर अभ्यास केला होता. तर या शास्त्रज्ञांनी अन्न तब्बल 24 ते 72 तास पोटात राहतो याचा शोध लावला होता. आणि हा शोध मी सांगताना माझा हा विषय सुटला होता, मी आता सांगते तुम्हाला. तर डॉक्टर बोमांट यांनी 1822 मध्ये एक कैदी होते, त्यांचं नाव होतं अलेक्सिस सेंट मार्टिन. अलेक्सिस सेंट मार्टिन या कैद्याच्या पोटावर म्हणजे त्याच्या पचन संस्थेचा अभ्यास केला होता. आणि त्यांच्या पचन संस्थेवर अभ्यास केल्यानंतर सांगितलं की आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्या पोटामध्ये म्हणजे पचायला त्याला तब्बल 24 ते 72 तास लागू शकतात. तर हे या संशोधकांनी आपल्याला सांगितलं होतं. हे जरा मग सांगताना सुटलेलं होतं, तर लक्षात ठेवा. ज्याच्यावर हे शोध या बोमांट डॉक्टरांनी या संशोधकांनी घेतलं होतं त्या पेशंटचं नाव होतं अलेक्सिस सेंट मार्टिन. अलेक्सिस सेंट मार्टिन. तर लक्षात ठेवा. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. डॉक्टर विलियम बोमांट यांनी 1822 मध्ये कोणाच्या पोटातील जखमेचा अभ्यास केला होता. तर याचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए अलेक्सिस सेंट मार्टिन, ऑप्शन बी रॉबर्ट हुक, ऑप्शन सी एडवर्ड जेन्नर आणि ऑप्शन डी लुई पाश्चर. तर बालमित्रांनो याचं योग्य पर्याय सुचवा आणि नोंदवा. तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर ए अलेक्सिस सेंट मार्टिन. वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. डिहायड्रेशन असल्यास काय पिणे सर्वोत्तम आहे? डिहायड्रेशन असल्यास काय पिणे सर्वोत्तम आहे? ऑप्शन ए आहे थंड पेय म्हणजे ज्याला आपण कोल्ड ड्रिंक्स म्हणतो, ऑप्शन बी आहे ORS, ऑप्शन सी आहे फक्त चहा आणि ऑप्शन डी आहे साधे तेल. तर जेव्हा आपल्याला डिहायड्रेशन होते म्हणजे जुलाब लागते किंवा लूज मोशन होते तेव्हा यापैकी आपण काय पिणे योग्य आहे? तर या 4 पैकी योग्य उत्तर नोंदवा. चला वळूया उत्तराकडे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ORS. ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. तर या प्रकारे बालमित्रांनो आपण पचन संस्थेचा अद्भुत प्रवास बघितला, त्याचा सविस्तर अभ्यास केला, त्यानंतर त्याच्या प्रश्नांचा सराव केला आणि हा सराव तुम्ही सुद्धा छान प्रतिसाद देऊन नोंदवलेला आहे. आणि अशाच प्रकारे हा सराव आपण करत राहू आणि निश्चितच आपण नवोदय परीक्षेमध्ये यश मिळवू याची मला खात्री आहे. पुन्हा भेटूया आपण पुढल्या मालिकेमध्ये. तोपर्यंत नमस्कार.